असलं म्हातारं जर सप्त्यात एखादा आलं का नाही आणि पोरांची जर पंगत चालू असली का नाही, पोरासने म्हणणार ए पोरा हो मला जरा चावायचं जमत नाही, मला जरा मऊ मऊ बघून वाढा, ह्याला बांधा महाग म्हशीच्या गोट्यात. म्हणजे गरम गरम बंद पाव खायला माग बसून. हा तरणा बांध होता, तरणा बांध होता तवा पुढाऱ्या संग हिंडला. तुझ्या बापाशी आहेच कोण? कोटी मंदिर आहेत, 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्याने मंदिर निर्माण केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. किल्ला पावन झाला, हा शिवनेरी किल्ला पावन झाला, या शुभ दिनाला, या शुभ दिनाला, या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला, शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. 9:30चा टाइम, 9:45 वाजत आल्या. कुठे गेला मामी? पलीकडे गाडी लावली, गाडी खाली बसून घ्या. चला मामी, चला मामी, लग्न आलं, चला 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 लग्न आलं, चला हा तळकरी मळकरी लग्न आलं, चला हा पैसे बाईसाहेब लग्न आलं, चला म्हातारी कोतारी लग्न आलं, चला पैसे बाईसाहेब लग्न आलं, चला हा ज्ञानोबा तुकाराम लग्न आलं, चला. लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थाकडे कसा खेचला जाईल, परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, योग्य दिशा कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जगेल याच्याकरता नाथरायांनी रोग बघून औषध तयार केलं. रोग बघून औषध तयार केलं. पण तुम्ही आम्ही औषध न घेता बाटली बघून खुश. बाटलीमध्ये कोणत्या प्रकारचं औषध आहे अजून आपल्याला चव कळाली नाही. झटका मारणारं औषध आहे. आतापर्यंत सोंग केली, पात्र केली, ही केवळ तुम्हाला भोलीची इंजेक्शन दिली आणि आता ऑपरेशनाला उभा आहे. कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. फाउंडेशन हलवला टाका चुकल, टाका चुकला टाक्यात पू होईल, टाक्यात पू झाला ऑपरेशन फेल, आणि ऑपरेशन फेल झालं का तुम्ही सुद्धा फेल. म्हणून ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत हलण्याचा प्रयत्न करायचा नाही. चला मामी, चला मामी, लग्नाला चला, चला 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 लग्नाला चला. नकना नकला भक्ताला भितला, नकना नकला भक्ताला भितला, चित्तभर मांडव चित्तभर भावरा, लग्नाचा हवा दंड बाजू वाजवा, लुकू लुकू चला चुकू मस्ता. चला मामी, चला मामी, लग्नाला चला, चला 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 लग्नाला चला. नाटक करून थाट, थेट नाटक करून थाट, मामी नका दाऊ तो राहा, आणि वरच्या गावी जाता मामी डोंगड घेते वा राहा. बाया म्हणतात ह्याचा मुर्दा उचलला बुवाचा, कोणी गाणलाय ह्याला लय छालकड दिसतो या. पण लक्षात ठेवा ताई आईनो, आपल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचत्याची. जे नाथबाबाने गाथ्यामध्ये सांगितलं ते मी माझ्या तोंडानं बडबड करतोय. सज्जना हो, माझ्या बापाच्या ठिक्यातलं पोत्यातलं बासक्यातलं काहीच नाही. नाथराय सांगतात भगवंताने एवढा अमूल्य किमतीचा निर्देह तुम्हाला दिला, जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. हे न मिळणारं मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गामध्ये बसावं लागल. ए येड्या, फायनलची टीम आहे, नीट खेळ खेळ. परत कधी सामने भरतील सांगता येणार नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य देह चुकली या वर्म पेरा पडे. 84 लक्ष योनीमध्ये कोटी कोटी सामना फिरून भगवंतानी या सामन्यामध्ये तुला माणसाच्या जन्माला घातलं. ए माणसा, माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखं वागत नाही, अरे कुत्र्यासारखं मरावं लागल. कुत्र्यासारखं मरावं लागल. जागा हो, जागा हो, मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पुढे सांगितलं, नाथबाबाने पुन्हा पुन्हा हात जोडून सांगितलं, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. शेवटी नाथबाबाला म्हणावं लागलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. नाही
शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल आमचे काय बा जाईल आमचे काय बा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 लटकच बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकची बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकच बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकची बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा आवघा धांगड भिंगागे आवघा धांगड भिंगागे आवघा धांगड भिंगागे अनेक संतांनी पोटतिडकीने सांगितलं हे कलियुगामध्ये मिळलं ह्याचं काहीतरी सार्थक करा. अरे भगवंताने सुंदर असा नरदेह तुम्हाला दिला जे न मिळणारमुळे तुमच्या आमच्या स्वाधन केले. एवढी माणसं गोळा झालेत बघा. हां महिला मंडळ थोडं जास्त आहे बरं का. कुठं बी जाऊ द्या हल्ले आता कुठं बी जाऊ द्या. जेव्हापासून नरेंद्र मोदीनं 50% बायासनी आणलं हां तेव्हापासून बरं का हो सगळ्यांना आता तुम्हाला 75% आरक्षण आहे. 75% तुम्हाला आरक्षण आहे. हो 25% राहिले आपल्याकडं. आता का राहिले माहिती आहे का कारण अजून तुम्हाला भाकरी येत नाही त्या आणि ज्या दिवशी तुम्हाला भाकरी येतील ना त्या दिवशी 100% आरक्षण. हो आमची सुद्धा बायको मला का 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 म्हणते बघ आमची बायको मला म्हणते ह तुमच्या घरी कशाला माझ्या बी घरी तसंच हिचकायला लागले. आमची बायको मला कधी कधी म्हणते हो हो तुम्ही काल घरी नव्हता असं गपचिप कुठं जाऊ नका. तुम्ही नसल्यावर मला अजिबात करमत नाही. तेवढं बघवलं असता का बायांचा काय आता मेळ राहिलेला. परवा दिवशी तर महाराज कीर्तनात फेटा बांधतोय कीर्तनाला आणि बायकोचा व्हिडिओ कॉल आला. म्हणली कुठं आहे म्हणलं आहे मी टाळगावमध्ये. नाही म्हणले कुठं आहे तुम्ही मी म्हणलं टाळगावमध्ये. म्हणले फेटा बघू फेटा जाऊले. म्हणले ड्रायव्हर कुठं आहे मी म्हणलं ती काय तिकडे बसलाय. म्हणले गोराड महाराज म्हणलं ती काय टुकुमुक बघत्यात चांगला. बरं म्हणले ठेवा. मला दम निघाला नाही. पुन्हा मी रेंजमध्ये आलो तिला पुन्हा फोन केला. एवढं हसावं लागतं बरं का फोन करताना. आणि जर नाही तुम्ही हसला ना मग संध्याकाळी हां तिला म्हणलं मला का व्हिडिओ कॉल केलता म्हणलं काय नाही सहज केलता. म्हणलं का केलता कारण नसताना का केलता. ती म्हणली काय नाही शेजारची पोरगी पळून गेली म्हणून विचारलं तुम्ही कुठं आहे. आणि बाबा कसं असतं आणि तुम्ही म्हणताय तुझ्यासाठी काय पण कसं बाबा लाजलं आता ह्या वयात सुद्धा. लगीन झालं तसंच असतं का नाही बाबा तुमच्यासाठी काय पण. आणि आता काय म्हणते बायको चांगली गेली आणि ह्याच्या इकीच कुठं दार लागले कोण असतो. असं द्या 50% आरक्षण तुम्हाला. देवाने सुंदर असं आयुष्य दिले. एवढी माणसं गोळा झाली आहे का एकासारखं एक. देवाची लीला बघा पांडुरंगाची कृपा आपल्यावर बघा. एकासारखं एक आहे का. सगळी माणसं ही पूर्वी जर सगळी सारखी असती लेकरं सगळी सारखी असली कसं कळालं असतं आपली जाहिरात कोणची आहे आपलं कॅलेंडर कोणचं आहे कळालं असतं का नाही. काय सावळी येते काय मध्यम सावळी काय गुरे येते काय काय लयच गुरे येते काय काय लयच गुरे येते काय काय ओळखू येत नाही ती. देवाची करणी नारळात पाणी बघा स्प्रिंग दिले ते कुठल्या कंपनी तयार होते. बॉट तुटलं पुढे बसवा येतं का. बॉट बसवा येतं का. आणि जरी बसवलं तर कंपनीचा माल पुन्हा आहे का. इथं सांदा बसवलाय सांदा
ही सांदा इथं न बसवताय 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकला असता इथं कसं खाल्लं असतं. आला असतं खायला. मावशी लय हसताय तुम्ही. आ सकाळी मिसरी कशी घासली असते असं असतं तर. ट्रायल करावर बसल्या बसल्या. पण बाया लय हुशार बायाने तव्याला दात घासला असतं. तव्याला दात घासला असतं. नाक दिलंय तोंडाव. नाक तोंडाव दिले. आता ही नाक असं सरळ खाली तोंड करून दिले. ही नाक असं वर तोंड करून दिलं असतं. कुठे गेलं असतं पावसाचं पाणी. पाणी आडवा पाणी जिरवा. वृक्षारोपणला इथं 2 खड झालं असतं. मावशी आपण किती छान दिसलो असतो उलट्या नाकाचं नव. आणि ह्या उलट्या नाकाव एखादी मोठी गारबिरी पडली असती म्हणजे कसा नाकाचा चेंदा झाला असता. जे दिलंय ते सगळं देवाने दिलं. आणि माणूस काय म्हणतोय हे माझं आहे. पण नाथ बाबा सांगतात नाही रे विको नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी माझे म्हणून माझे म्हणून नाही आहे का कोणी कोणाचं. आहे का कोणी कोणाचं. कोरोना तरी कळालं आपल्याला. होता का कोरोना तुमच्याकडं. कोरोना होता का मावशी. देवाला तर मी रोज 5 वेळा पाया पडतो. ए देवा 5-6 वर्षातून 2 वर्ष देत जा. कारण कोरोनात चांगल्याची नीट केली. चांगल्याची नीट केली. माणसं बी कळाली. आपला नवरा आपलाच आहे का. आपली बायको आपलीच आहे का. लेकरं आपलीच आहे का. आई बाप आपलीच आहेत का. मावशी मला बी झालता बरं का. मला बी झालता. मला तर झाल्या बायकोनं शर्टाच्या गोट्यात ठेवलं. एवढ्या लांबनं येऊन मी साड्या घेऊन जायचो बायकोतला. पुण्यातनं आल्यावर साड्या घेऊन जायचो. राजा हिंदुस्तानी दिल्ली आहे कुछ कुछ होता है कहना प्यार है लागीर झालं जी तुझ्यात जीव रंगला. एवढ्या भारी साड्या घेऊन जायचो पण शर्टाच्या गोट्यातच ठेवलं. मला वाटायचं काय होतास तू काय झालास तू. अरे ड्या आपुले आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे गे. नुसतं माझं म्हणायचं आहे. पण नाथ बाबा सांगतात अरे रेडा माझा मनसी कोण आहे तुझाशी. राजहंस उडून गेला हा पिंजरा रिकामा राहिला. मग ही जनता जनार्दन म्हणते तयाला म्हातारा मेला रे मेला. म्हातारा मेला रे मेला. एखादी सायकल जशी पंक्चर व्हावी तसा देह पंक्चर झाला. भिट्टाला टिकून बसवला. म्हाताऱ्याच्या तोंडात बोळा घातला. पिक्चर मधली गाणी म्हणाल म्हणून. हा म्हातारीची म्हातारी आली आणि 4 पोराला घेऊन रडायला लागली. ए बाबा
बसवला त्याला कसं बघवला ना ए पोरा हो ला 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 ए पोरा हो अरे मी काय म्हणते अरे त्यांच्या गळ्यातलं लाकीट आणि कानातली बाळी तेवढी गाडून घ्याय अरे येड्या हाय का कुणी उन्हाचं म्हाताऱ्याला आंघोळ घातली तोंडामध्ये तुळशीचं पान घातलं तुमच्याकडे घालतात का 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 हा देह पवित्र व्हावा म्हणून पण आयुष्यभर कच्चं म्हणला नाही भाजलेलं म्हणला नाही उतरून टाकलेलं म्हणला नाही नव्हतं चावत तरी घोलमडून हाणलं हा असलं म्हातारा जर सप्त्यात एखादा आलं का नाही आणि पोरांची जर पंगत चालू असली का नाही पोराशने म्हणणार ए पोरा हो मला जरा चावायचं जमत नाही मला जरा मऊ मऊ बघून वाढा ह्याला बांधा महाग म्हशीच्या गोठ्यात म्हणजे गरम गरम बंद पाव खायला माग बसून हा तरणा बांध होता तवा पुढे संग हिंडला तुझ्या बापाशी आहेच कोण अरे येड्या गेलं निघून आयुष्य म्हाताऱ्याला आंघोळ घालायला सुरुवात केली आंघोळ घातली ताटीवर झोपवलं म्हातारीची दुःखत वार्ता लाडक्या पुरीला कळाली पुरगी धावत पळत आली आणि प्रेताच्या पाठीमागं वारं घालायला लागली म्हणली वारं घालून जाग झालं तर बघती पोरगी म्हणते दादा एक दिवस कसा दम निघाला ना मला दिवाळीला चांगली साडी घे तू म्हणला होता त्यांना सुद्धा अंगठी घे तू म्हणला होता सगळं ठेवून कसा चालला ए दादा तुमच्या वाटणीचं मला का नेलं नाही घे की उंदराचं औषध आता म्हातार काय सर्कस बघाय चालले वे तुमच्या वाटणीचा मला का नेलं नाही दाट मिसरी घासून थुक द्यावा पुढं म्हणजे तुझा बी पट्टाक दिसणार नंबर लागल येड्या सांगून गेले गुरुदास आता तरी सोडा या प्रपंचाची आस हो म्हातारीचं स्मशानमध्ये रचलं 5 लिटरचा डबा म्हातारीच्या अंगावर ओतला आणि मग माणसाचे फुटलं संपलं मळली खाल्ली विषय संपला सांगून गेले गुरुदास आता तरी सोडा या प्रपंचाशी आज भजन करा रात्र आणि दिवस संसार सोडू नका असूनही संसारी जीवे वेगू करी हो कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे प्रपंच आवर्जून करा ठकठकीत करा चांगला करा हो पण ज्याच्यासाठी आलो आपण ज्याच्यासाठी आलो देवे दिला देह भजना गोमटा जीवन चांगलं जगा नाहीतर काय हो जन्मा येऊन काय केले आणि तो हा मुद्दलच गमावले काय करता कोण किती वर्ष जगला याला फार किंमत नाही जगून केलं काय याला फार किंमत आहे ज्ञानोबा 16 वर्ष जगले ज्ञानोबा 16 वर्ष जगले पण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि 22व्या वर्षी समाधी घेतली जगद्गुरु तुकोबरा 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस जीवन जगले अनेकांचा उद्धार केला आणि महाराष्ट्राच्या अस्मिता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज फक्त 51 वर्ष जगले त्या 51 वर्षामध्ये वयाच्या 15 वर्ष आता तलवार घेणारा वयाच्या 27व्या वर्षी जावळीच्या खोऱ्यात घुसून अफजलखानाचा वध करणारा आणि वयाच्या 32व्या वर्षी महाराष्ट्रातून आग्र्याला जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा या जगाच्या पाठीवर एकच वीर जन्माला आला आणि त्या वीराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय हर हर घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला म्हणजे कर्म राजाने केलं ते कर्म तुम्ही करा जे कर्म राजाने केलं तेच कर्म तुम्ही करा कारण 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहेत 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहेत पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्याने मंदिर निर्माण केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
मग कधी कधी म्हणावं असं वाटतं शिवनेरी किल्ला पावन झाला शिवनेरी किल्ला पावन झाला हा शिवनेरी किल्ला पावन झाला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला या शुभ दिनाला या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हरे हरे महादेव बोला शिवाजी जन्मला हरे हरे महादेव बोला माझा जिजाऊची पुन्हाई कशी आली रे फळाला माझा जिजाऊची पुन्हाई कशी आली रे फळाला तो बापाचा बापू वाघ शिवा जन्मला तो बापाचा बापू वाघ शिवा जन्मला बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला ओ जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी वाघाच्या जातीची बोलाची छातीची जगात हो झाली वाघाच्या जातीची बोलाची छाती जगात हो झाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली छत्रपती शिवाजी महाराज की हार 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 माझ्या जिजाऊची पुन्हाई कशी आली रे फळाला माझ्या जिजाऊची पुन्हाई कशी आली रे फळाला तो बापाचा बापू वाघ शिवा जन्मला तो बापाचा बापू वाघ शिवा जन्मला